गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आजच्या पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन तासिकेमध्ये आपणास मनीषा गावटे मॅडम या आजच्या तासिकेचं मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या तासिकेच्या माध्यमातून मॅडम आपणास क्षेत्रफळ या घटकाअंतर्गत चौरसाचे क्षेत्रफळ याविषयीचं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून करणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या तासिकेचं मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आपणास विनंती करतो आणि आदरणीय मनीषा गावटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण परिमिती या घटकावरील उदाहरणांचा सराव केला. तर आज आपण मिशन आरंभ पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत क्षेत्रफळ या घटकावरील उदाहरणांचा सराव पाहूया. कालच्या भागात आपण सूत्रे, विविध भौमितिक आकृत्यांची क्षेत्रफळे व परिमिती यांची सूत्र एका तक्त्याच्या आधारे बघितलेली आहेतच. आज आपण जसजशी उदाहरणे येतील तसतशी क्षेत्रफळाची सूत्र व उदाहरणे यांना सुरुवात करूया. पहिलं उदाहरण, एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चौरसाचे क्षेत्रफळ यामध्ये आपण चौरसाचा अंतर्भाग किंवा चौरसाने व्यापलेले क्षेत्र याचा विचार करणार आहोत. आता या उदाहरणामध्ये आपल्याला चौरसाचा कर्ण दिलेला आहे 25 वर्गमुळात 2 आणि विचारलेला आहे चौरसाचं क्षेत्रफळ. आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, बाजूचा वर्ग. म्हणजेच आपल्याला कर्णाच्या किमतीवरून चौरसाची बाजू सुरुवातीला शोधावी लागणार आहे आणि हा 2019 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि तुम्हाला कालच्या तासिकेतही मी उल्लेख केला होता, चौरसाचा कर्ण आणि बाजू या संबंधावर, सहसंबंधावर आधारित प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला विचारले जातात. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. कर्णाची किंमत आहे आपल्याकडे 25 वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. आता बाजूची किंमत काढायची, वर्गमुळात 2 चं पक्षांतर करूयात आपण. 25 वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2. तिकडे गुणाकाराच्या रूपात आहेत, डाव्या बाजूला ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला ते भागाकारात जातील. बरोबर बाजू वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 अंशस्थान छेदस्थान कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल बाजू बरोबर 25 सेंटीमीटर आणि म्हणून क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच 25 चा वर्ग. आणि आपल्याला माहिती 25 चा वर्ग आहे 625. पर्यायांमध्ये, आता पर्यायांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4 पर्यायांमध्ये इथे चौरस सेंटीमीटर 625 चौरस सेंटीमीटर असा आपला पर्याय क्रमांक 4 हे या उदाहरणाचं
उत्तर असणार आहे. पुढील उदाहरणाकडे जाऊयात आपण. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा बसतील? 2017 साली विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तर आपल्याला सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, म्हणजेच आयताकृती सभागृह आहे हे लक्षात येतंय. म्हणून आधी सभागृहाचे क्षेत्रफळ आपल्याला काढावे लागेल आणि त्या क्षेत्रामध्ये अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा, म्हणजेच एका फरशीचं क्षेत्रफळ आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल आणि मग एकूण क्षेत्रफळ सभागृहाचं, आयताकृती सभागृहाचं जे काही क्षेत्रफळ असेल त्याला या चौरसाच्या क्षेत्रफळाने भागल्यानंतर जे काही उत्तर असेल तेवढे आपल्या काय असतील? फरशा. म्हणून सुरुवातीला सभागृहाचे क्षेत्रफळ, लांबी आणि रुंदी दिलेली आहे, यावरून सभागृह हे आयताकृती आहे हे आपल्या लक्षात येतंय. लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 20 मीटर आणि रुंदी आहे 17 मीटर, म्हणजेच सभागृहाचं क्षेत्रफळ असणार आहे 17 दुने 34, शून्य आहे असाच लिहिणार आपण, चौरस मीटर. हे आहे सभागृहाचं एकूण क्षेत्रफळ. आता काय म्हटलंय बघा, अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा. म्हणून सुरुवातीला चौरसाचे क्षेत्रफळ, बरोबर बाजूचा वर्ग. बाजू किती दिलेली आहे? अर्धा मीटर. अर्धा मीटर म्हणजे 0.5, 1/2 किंवा 0.5 अशा प्रकारे आपल्याला अर्धा मीटर लिहिता येणार आहे. आपण 0.5 घेऊयात. 0.5 कंसाचा वर्ग म्हणजेच एका फरशी, इथं चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे आपल्या एका फरशीचं क्षेत्रफळ असणार आहे. आता 0.5 कंसाचा वर्ग म्हणजेच 0.5 चा वर्ग करताना 0.5 गुणिले 0.5, 5 गुणिले 5 25, आणि आपल्या दशांश चिन्हाच्या नियमानुसार 2 घर डावीकडे सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे 0.25 हे आलं आपलं एका फरशीचं किंवा चौरसाचं क्षेत्रफळ, 0.25 चौरस मीटर. आता आपल्याला एकूण फरशा काढायच्या आहेत, एकूण फरशांची संख्या, म्हणून एकूण फरशा बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच आपलं एका फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचं एकूण क्षेत्रफळ आहे 340 चौरस मीटर आणि एका फरशीचं क्षेत्रफळ आहे 0.25 चौरस मीटर. आता पॉइंट मध्ये भागाकार करताना आपल्या नियमानुसार पॉइंट आपण काढून टाकत असतो. पॉइंट काढून टाकणे म्हणजे काय करणे, हा पॉइंट आपल्याला 2 घर उजवीकडे पाठवायचा, पुढे पाठवायचा आहे. जेवढे घर आपल्याला पॉइंट पुढे पाठवायचा असतो तेवढे 1 वर 0 देऊन आपण त्या संख्येने अंश आणि छेदाला गुणलं तर आपला पॉइंट हा आपण त्या
तेवढ्या पुरता आपला काढून टाकत असं म्हणजे 2 घर पुढे सरकवणे म्हणजेच एकावर 2 शून्य म्हणजे 100 ने अंश आणि छेदाला ज्या वेळेला आपण गुणतो त्यावेळेला आपला पॉइंट निघून जाणार आहे म्हणजेच आपल्याला मिळेल हे 340 त्यावर 2 शून्य आणि छेदस्थानी 25 100 मुळे आपलं दशांश चिन्ह 2 घर पुढे सरकलेला आहे आता हा भागाकार केल्यानंतर जे काही उत्तर मिळेल ती आहे आपली एकूण फरशांची संख्या भाग देताना 25 ला 5 ने भाग जाईल 5 5 25 5 ने पुन्हा आपल्याला 34,000 ला भागायचं आहे 5 सक 30 4 उरले 40 5 48 हा शून्य गेला पुढचे 2 शून्य 6,800 भागिले 5 पुन्हा आता एकच स्थानी 5 आहे म्हणजे सॉरी एकच स्थानी शून्य आहे म्हणजे 5 ने भाग जाणार आहे 5 एक 5 5 एक 5 आणि 1 6 इथे 1 लिहिल्यानंतर 18 5 3 15 3 उरले 30 5 सक 30 आणि हा शून्य तसाच म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1360 म्हणजे एकूण फरशांची संख्या मिळालेली आहे 1360 पर्याय क्रमांक 3 मुलांना जर तुम्हाला स्क्रीनशॉटची आवश्यकता असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता असं सूचना करा. तर आता तुम्हाला एक सूचना अशी आहे की जर तुम्हाला या प्रश्नाचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर एक 2 मिनिट मी बाजूला सरकते तुम्ही 2 मिनिटात पूर्ण फळ्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके पुढच्या उदाहरणाकडे जाता येईल आता आपल्याला पुढचा प्रश्न एका समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे हा समभुज त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग क्षेत्रफळ परिमिती दोन्हीही घटकावरील प्रश्न सोडवायचे असल्यास सूत्र पाठ असणे अतिशय गरजेचे आहे आता बाजू आपल्याला दिलेली आहे समभुज त्रिकोणाची एक बाजू आहे 18 सेंटीमीटर एक बाजू 18 सेंटीमीटर असली तरी त्रिकोण समभुज त्रिकोण आहे याचा अर्थ सर्व बाजूंची लांबी असणार आहे 18 सेंटीमीटर आणि म्हणून वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच 18 चा वर्ग तेच आपण 18 गुणिले 18 या स्वरूपात आपल्याला लिहिता येणार आहे भाग देऊयात आपण दोनाने भाग जाईल आधी 2 दुने 4 2 9 18 पुन्हा पुढच्या 18 ला या 2 ने भाग देता येईल 2 1 2 2 9 18 आता 9 गुणिले 9 9 9 81 वर्गमुळात 3 81 वर्गमुळात 3 हे आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर 81 वर्गमुळात 3 पर्यायांचं निरीक्षण केले असा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया आता एक आकृती दिसते आपल्याला आता या आकृतीमध्ये चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे मधला हा जो चौरस आहे
याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 196 चौरस सेंटीमीटर. 196 चौसेमी. आणि पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारलं. तर आता या आकृतीमध्ये हे बाजूचे जे आहेत हे अर्धवर्तुळ आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. बाजूचे हे 4 अर्धवर्तुळ, हे 4 अर्धवर्तुळ म्हणजेच 4 अर्धवर्तुळ मिळून आपल्याला 2 वर्तुळांचे क्षेत्रफळ मिळणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट या प्रकारच्या आकृतीत लक्षात ठेवायची आहे. मधल्या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे आणि हे 4 अर्धवर्तुळ जे आहेत यांची क्षेत्रफळ आपल्याला काढायची. या दोन्हीही क्षेत्रफळांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे क्षेत्रफळ मिळेल ते आपल्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ असणार आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, चौरसाची ही जी बाजू आहे ती म्हणजे आपल्या अर्धवर्तुळांसाठीचा व्यास असणार आहे आणि चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणजेच या 4 बाजू समान आहेत म्हणजे चारही वर्तुळांचा व्यास समान आहे. याचाच अर्थ चारही वर्तुळांची त्रिज्या सुद्धा समान असणार आहे. म्हणजेच आपण 4 अर्धवर्तुळांचे वेगवेगळे क्षेत्रफळ काढण्यापेक्षा 2 पूर्ण वर्तुळांची क्षेत्रफळ काढली तर आपल्याला या बाहेरच्या आकृतीचं क्षेत्रफळ मिळेल आणि चौरसाचं क्षेत्रफळ तर आपल्याला दिलेलंच आहे. आता सर्वात आधी आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळावरून चौरसाची बाजू काढणं गरजेचं आहे, कारण ती बाजू म्हणजे आपल्या वर्तुळांचा काय आहे, व्यास आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 196 म्हणजेच बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय असते, बाजूचा वर्ग असतो. 196 म्हणजेच बाजू. आता 196 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 196 हा 14चा वर्ग आहे आणि म्हणून चौरसाची बाजू आहे 14 सेंटीमीटर. वर्ग संख्या काढण्यासाठी मूळ अवयव पद्धतीचा आपल्याला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, परंतु आपल्याला जर ही संख्या बघून ऐन वेळेला लक्षात आलं नाही की ही हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर मूळ अवयव पाडून आपण ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधू शकतो. 196 ला कशाने भाग जाईल बघा, 2 ने भाग जातो आहे. 2 9 18 आणि 1 19, 2 8 16 98. पुन्हा याचे मूळ अवयव काढण्यासाठी पुन्हा 2 ने भाग देऊ आपण. 2 चौक 8, 1 9, 2 9 18. आता मुळात 49 हा 7चा वर्ग आहे म्हणजे 7 7 49. म्हणजेच 196 ही संख्या आपण 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. वर्ग संख्यांसाठी आपल्याला 2 2 चे याचं वर्गमूळ घेण्यासाठी आपल्याला 2 2 चे जे गट तयार होतात. आता इथे हा 2 या संख्येचा 2 चा गट तयार झाला आणि 7 या संख्येचा 2 चा गट तयार झालेला आहे. मग याचं वर्गमूळ घेताना या प्रत्येक गटातून एक संख्या घेऊन म्हणजेच या 2 च्या गटातला 1 2 आपण घेतलेला आहे गुणिले या 7 च्या गटातला 1 7 घेतलेला आहे आणि 7 दुने 14 आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की 196 हा 14चा वर्ग आहे. ही पद्धती आपल्याला ज्या वेळेला थोडासा मोठी संख्या असेल की जी बघितल्या बरोबर आपल्याला सांगता येत नाही की ही वर्ग संख्या नेमका कोणत्या संख्येचा वर्ग आहे, त्यावेळेला या पद्धतीचा आपल्याला उपयोग होतो. तर चौरसाचं क्षेत्रफळ आहे 196 म्हणून चौरसाची बाजू मिळाली आपल्याला 14 सेंटीमीटर. आता ती बाजू म्हणजे आपल्या वर्तुळाचा काय आहे, आपल्या वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास बरोबर चौरसाची बाजू. म्हणजेच वर्तुळाचा व्यास मिळाला आपल्याला, व्यास बरोबर 14 सेंटीमीटर. व्यास 14 सेंटीमीटर आहे म्हणजेच त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या मिळेल आपल्याला व्यासाच्या निमपट.
त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. 14ची निमपट म्हणजे 7 सेंटीमीटर. ही काय मिळाली? आपल्या अर्धवर्तुळाची त्रिज्या. परंतु 4 अर्धवर्तुळ म्हणजे 2 वर्तुळ, आणि म्हणून आपण आता त्या 2 वर्तुळांचे क्षेत्रफळ काढणार आहोत. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत घेऊयात आपण. 22/7 गुणिले आर आहे आपल्याकडं 7, म्हणून आर वर्ग 7 गुणिले 7. 7 7 कॅन्सल. 22 गुणिले 7, 7 दुने 14, हाताला 1, 7 दुने 14 आणि 1 15, 154. 154 हा एका वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. 2 वर्तुळांची क्षेत्रफळे, 2 वर्तुळांची क्षेत्रफळे बरोबर 2 गुणिले 154. 4 दुने 8, 5 दुने 10, हाताला 1, बेकबे आणि 3, 308 चौसेमी चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला एकूण आकृतीच्या क्षेत्रफळासाठी एकूण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एकूण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. चौरसाचं जे क्षेत्रफळ दिलेलं आहे 196 अधिक 2 अर्धवर्तुळांची 4 अर्धवर्तुळांची म्हणजे 2 पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ 308. बेरीज करूयात आपण. 8 आणि 6 14, हाताला 1, 9 आणि 1 10, परत हाताला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 504 चौसेमी चौरस सेंटीमीटर. 504 चौसेमी. पर्याय बघता, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या उदाहरणाचा योग्य पर्याय असणार आहे. उदाहरणाकडे जाऊयात आपण. एका समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ 65 चौरस सेंटीमीटर आहे. त्या चौकोनाची उंची 5 सेंटीमीटर आहे, तर पाया किती असेल? पुन्हा इथे समांतर भुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समांतर भुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाया गुणिले उंची. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळाची अचूक सूत्रे माहिती पाठ करून ठेवणे, त्याचा सराव करणे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे. आता समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 65 आणि त्याची उंची आहे 5, म्हणजेच पाया गुणिले उंची. उंचीची किंमत टाकूया आपण 5 सेंटीमीटर. 5 पाया मिळेल 65 गुणिले 5 डावीकडे आल्यावर भागाकाराच्या रूपात जाईल, म्हणजेच 65 भागिले 5 ही आहे आपल्या पायाची किंमत. भाग द्यायचा आहे 5 एक 5, 1 उरला 5 त्रिक 15, 13 सेंटीमीटर. पायाची किंमत मिळालेली आहे आपल्याला 13 सेंटीमीटर, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3. उदाहरणांमध्ये समभुज त्रिकोण
चौरस आणि समभुज चौकोन या 3 आकृत्यांवर प्रश्नांचं प्रमाण आपल्याला थोडस जास्त बघायला मिळतं. त्यामुळे त्या 3ही आकृत्यांची क्षेत्रफळ चांगली सूत्र पाठ करून ठेवायची आहे. आता समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू मागच्या उदाहरणात बघितल्याप्रमाणे प्रत्येक बाजू 3ही बाजू आपल्याला 22 सेंटीमीटरच्या आहेत. तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. पुन्हा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू दिलेली आहे आपल्याला 22 सेंटीमीटर म्हणून वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू आहे 22 सेंटीमीटर 22 गुणिले 22 भाग द्यायचा आहे. बेधुने 4 बेधुने 4 बेकवे 11 दुने 22 तसाच पुन्हा 2 ने भाग जाईल 11चा म्हणजेच 11 गुणिले 11 11चा वर्ग 121 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 121 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर ही आहे क्षेत्रफळाची किंमत. चौरस सेंटीमीटर हे आहे आपलं उत्तर. पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेत चला. पुढचा प्रश्न. आता स्क्रीनवर एक आकृती दिसते. या आकृतीच्या दिलेल्या मापानुसार आपल्याला संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ बघायचं आहे. आता आकृतीमध्ये दोन तीन प्रकारच्या आकृत्या आपल्याला दिसत आहेत. पेनने आपण एक एक आकृती बघूया. आता ही जी आकृती आहे ए बी ई एफ. आता पूर्ण आकृतीचा विचार केल्यास ही आपल्याला समभुज चौकोनाची आकृती दिसते. परंतु आपल्याला क्षेत्रफळासाठी समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जर बघितलं तर त्याच्यासाठी आपल्याला कर्णांची लांबी लागते. परंतु आकृतीमध्ये एक कर्ण दिलाय त्याचीही लांबी दिलेली नाही आणि दुसराही कर्ण आपल्याला दिलेला नाही. म्हणून ही आकृती आहे अशी विचारात घेण्यापेक्षा आपण त्या आकृतीचे दोन भागांमध्ये ती आकृती बघणार आहोत. कशी ती बघा. आपण काय करणार आहोत तर हा जो त्रिकोण आहे त्रिकोण FEB हायलाइट करते मी तो त्रिकोण FEB हा विशालकोन त्रिकोण दिसतोय आपल्याला. आणि विशालकोन त्रिकोणाचा पाया आणि उंची आपल्याला माहिती असेल तर आपल्याला विशालकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं. आणि या त्रिकोणाच्या संदर्भात आता आपल्याकडे ही जी AF10 एकक चौरस एकक इथं आपल्याला मीटर सेंटीमीटर मध्ये किंमत दिलेली नाही म्हणून आपण फक्त किमतींचाच विचार करूया. ही बाजू 10 आहे म्हटल्यानंतर या चारही बाजू 10 एककच असणार आहे. म्हणजेच हा EF हा जो पाया आहे विशालकोन त्रिकोणाचा हा 10 एकक आपल्याला मिळालेला आहे. आणि विशालकोनाची उंची ही त्रिकोणाच्या बाहेरून असते आणि BD ही त्रिकोणाची उंची 8 आपल्याला दिसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या चौकोनाच्या संदर्भात आपल्याला अशी सांगता येईल की हे जे दोन त्रिकोण कर्णामुळे तयार झालेले हे दोनही त्रिकोण क्षेत्रफळाने समान असतात. म्हणजेच जेवढं FBE या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे तेवढंच FAB या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे थोडक्यात
सांगण्याचा उद्देश या विशालकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला जे मिळणार आहे तेच आपण AFB याही त्रिकोणासाठी तीच किंमत आपण वापरणार आहोत. आधी आपण या दोन त्रिकोणांची म्हणजे थोडक्यात या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढून घेऊ. त्यानंतर पुन्हा हा जो त्रिकोण आहे EBC या त्रिकोणासाठी आपल्याला पाया 10 दिलेलाच आहे, उंची 8 आहे. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची या सूत्राने आपल्याला काढता येईल. आणि खालची जी आकृती आहे, खालची आकृती ही पूर्णपणे त्रिकोणाची आकृती घेतल्यास त्याचा पाया FC आणि उंची EG या किमती वापरून आपल्याला खालच्या आकृतीचं क्षेत्रफळ काढता येणार आहे. आणि मग ही सर्व क्षेत्रफळांची बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर आपण आता एक एक क्षेत्रफळ काढायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण काढूया त्रिकोण FBE. त्रिकोण FBE या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पायाची किंमत 10 एकक, उंची आहे 8, 2 ने भाग जातो, 4चा भाग जाईल किंवा इकडे जर आता 5चा जाईल, 40 एकक ही मिळणार आहे त्रिकोण FBE ची FBE क्षेत्रफळ. तेच क्षेत्रफळ आपण त्रिकोण FBE चे जेवढं क्षेत्रफळ आहे एरिया म्हणूया आपण त्याला, एरिया ऑफ ट्रायंगल FEB इज इक्वल टू म्हणजे याचं क्षेत्रफळ बरोबर आणखी कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे आपलं, तर AFB तेही मिळालेलं आहे आपल्याला 40 एकक. आता आपण उजवीकडे असणाऱ्या EBC त्रिकोण EBC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ काढूया. ते सुद्धा आपल्याला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ज्या वेळेला त्रिकोणाचा पाया आणि उंची माहिती असेल त्यावेळेला आपल्याला हे सूत्र वापरता येतं. आणि जर बाजूंची लांबी माहिती असेल तर आपल्याला अर्धपरिमिती काढून हिरोचं सूत्र वापरता येतं. इथे पाया आणि उंची आपल्याकडे आहे म्हणून आपण हे सूत्र वापरत आहोत. पाया आहे 10, उंची आहे 8, पुन्हा 2 ने भाग जात आहे, 5चा भाग दिला 8 म्हणजे 40. याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला 40 एकक मिळालेलं आहे. आता आपल्याला फक्त ही खालची जी आकृती राहिलेली आहे तिचंही क्षेत्रफळ काढण्यासाठी पुन्हा पाया गुणिले उंची वापरता येईल. कारण आपल्याला FC हा पाया म्हणून वापरायचा असेल तर याचे जे दोन भाग आहेत दोन्हीही 10 एककचे आहेत म्हणजे आपल्याला पाया 10 अधिक 10 20 एकक असा वापरता येणार आहे. म्हणून त्रिकोण FGC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी पुन्हा 1/2 गुणिले पाया आहे आपला 10 अधिक 10 म्हणजेच 20 एकक आणि उंची आहे 15 एकक. 2चा भाग जातोय, 10चा भाग जाईल आणि 15 गुणिले 10 म्हणजेच 150 एकक एवढं आपलं हे खालच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. आता या सर्व क्षेत्रफळांची बेरीज केल्यास आपल्याला एकूण आकृतीचे क्षेत्रफळ मिळेल. एकूण आकृतीचे क्षेत्रफळ आपण जे जे क्षेत्रफळ काढलेले 40 अधिक 40 अधिक 40 अधिक 150, 40 अधिक 40 अधिक 40 अधिक 150, 4 त्रिक 12, 120 अधिक 150 म्हणजेच 270 एकक एवढं आपल्याला या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. ते लक्षात 1
2, 3 आणि 4 आकृत्यांमध्ये आपण दिलेल्या एकूण आकृतीचं विभाजन केलंय आणि त्या 4 आकृत्यांची वेगवेगळी क्षेत्रफळ काढून त्याची बेरीज केल्यानंतर आपल्याला 270 एकक एवढं आपल्याला क्षेत्रफळ मिळालेलं आहे. आपल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 3 हे त्या आकृतीचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 44 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग वर्गमुळात 3/4 गुणिले आपली प्रत्येक बाजू आहे 44 सेंटीमीटर 44 गुणिले 44 वर्ग हा आपण 44 गुणिले 44 या स्वरूपात म्हणूया. 4 1 4 4 1 4 4 1 4 11चं 11 दोन संख्यांचा गुणाकार 11 चोक 44 44 11 चोक 44 आणि 4 48 म्हणजे 484 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर चौसेनी उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 484 वर्गमुळात 2 चौरस सेंटीमीटर. आपल्या पर्यायांमधील पर्याय क्रमांक 1 हे आपल्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण. पुन्हा आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आकृतीचं एकूण क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता इथे बघा खालची जी बाजू आहे 25 एकक या समोरासमोरील बाजू आता इथे ही 25 एकक आहे त्याचप्रमाणे त्याची समोरील बाजू त्याच्याशी एकरूप आहे 15 सेंटीमीटर ही बाजू दिलेली आहे आणि तिच्या समोरची पुन्हा 15 एकक दिलेली आहे. म्हणजेच एवढ्या चौकोनाचा विचार केल्यास हा जर आपण समांतर भुज चौकोन आणि या दोन्ही रेषाखंडांमधील उंची किंवा अंतर हे आपल्याला दिलेलं नाही आहे आणि आकृतीला नाव नाहीयेत. आपण आकृतीला तसे नाव देण्याची गरज वाटत नाही कारण आपल्याला मुळात या आकृतीसाठी कोणतं क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं तेवढं आपल्याला फक्त शोधायचं आहे. आता समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हटलं तर पाया गुणिले उंची असं येतं परंतु इथं आपण या त्रिकोणासाठी वेगळं क्षेत्रफळ काढण्यापेक्षा या पूर्ण आकृतीसाठी जर समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा वापर केला तर आपल्याला हे अधिक सोपं जाणार आहे. म्हणून मी आधी लिहिते समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाच्या व्याख्येनुसार दिलेल्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची एक जोडी समांतर असेल तर त्यास समलंब चौकोन असं म्हटलं जातं. इथं आपण या दोन बाजू समांतर आहेत समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची समांतर
बाजूंची बेरीज गुणिले उंची. समांतर बाजू आपण बघितल्या तर 1/2 गुणिले या दोन समांतर बाजू पैकी एक बाजू 25 सेंटीमीटरची आहे किंवा 25 एकक आहे आणि वरची बाजू हे 25 अधिक 9. 25 अधिक 9 आणि आता इथं उंची आपल्याला दिलेली नाहीये बघा. उंची अजून आपल्याला काढायची आहे. हे लिहून आपण उंची काढण्यासाठी आपल्याला हा काटकोन त्रिकोण, या काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागणार आहे. ही बेरीज करून आपण आधी उंची काढूयात. 1/2 गुणिले 59, 25 अधिक 25 50, 50 अधिक 9 59 गुणिले उंची. आता उंची काढण्यासाठी या भागात आपण उंची काढून घेऊया. या त्रिकोणामध्ये दिलेला कोन हा काटकोन आहे आणि 15 हा कर्णाची किंमत आहे. म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार 15चा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आपल्याला जी आपल्या समलंब चौकोनाची उंची मिळणार आहे त्याचा वर्ग. 15चा वर्ग आहे 225 वजा 9चा वर्ग येतोय 81 बरोबर उंची वर्ग बरोबर 225 वजाबाकी करायची आहे. 5तून 1 गेला 4 आणि नंतर इकडे लागलं तर चूक होऊ नये म्हणून आपण वजाबाकी करून घेऊया. 5तून 1 गेला 4. आजचा येईल 8 आणि 4 12. चा दिल्यानंतर 144 वजाबाकी आपल्याला मिळालेली आहे 144 आणि आपल्याला माहिती आहे 144 हा 12चा वर्ग आहे. म्हणजेच आपल्याला उंची मिळाली 12 एकक. 12 एकक ही किंमत इथे टाकल्यानंतर आपल्याला मिळेल 1/2 गुणिले 59 गुणिले उंची आहे आपली 12 एकक. भाग जाईल 2चा भाग जातोय बेसक 12 म्हणजे 59 गुणिले 6 गुणाकार करून घेऊया आपण. 9 सक 54 ह्याच्याले 5 6 पंचे 30 आणि 5 35 354 चौरस एकक. चौरस एकक. आता पर्यायांमध्ये बघा 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 354 चौरस सेंटीमीटर किंवा 354 चौरस एकक. तर इथं आपल्याला एककांमध्ये कोणत्याही एककाचा उल्लेख केलेला नसल्यामुळे 354 चौरस एकक हे आपण याचं उत्तर राईट राहणार आहोत. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आकृतीचा आहे आपल्याकडे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला 2 उत्तरं नोंदवायची आहेत. खालील आकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे. तर आपल्याला AC आकृतीत AC बघितला तर ती कर्णाची लांबी आहे. कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. आपल्याकडे चौरसाचं क्षेत्रफळ दिले आणि कर्णाची लांबी विचारलेली आहे. क्षेत्रफळावरून कर्ण काढण्यासाठी आपल्याला आधी क्षेत्रफळावरून चौरसाची बाजू काढावी लागणार आहे आणि मग त्या बाजूवरून कर्ण आपल्याला काढता येणार आहे. चौरसाचे क्षेत्रफळ 1 2 7 आहे का बघूया. आकृती दिसेल तुम्हाला. चौरसाचे क्षेत्रफळ
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 256 म्हणजेच बाजू वर्ग बरोबर 256 म्हणजेच 256 ज्या संख्येचा वर्ग आहे ती आपली असणार आहे बाजू. मूळ अवयवांच्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर इथे 256 चे मूळ अवयव आपल्याला काढून घेता येतात. 2 ने भाग देऊ, 2 एक 2, 2 दुने 4, 2 आठी 16, पुन्हा 2चा भाग जातोय, 2 सक 12, 2 चौक 8 आणि आता हे 64 आले. ही आपल्याला वर्ग संख्या मिळालेली आहे म्हणून आपण डायरेक्ट 8 ने भाग देऊया. 8 गुणिले 8. मागाशी सांगितल्याप्रमाणे मी 2 चे गट केले तर आपल्याला 2 चा एक गट मिळतोय आणि 8 चा एक गट मिळतोय. याचं वर्गमूळ घेताना 2 च्या गटातून 1 2 घेतले आपण आणि 8 च्या 2 च्या गटातून 1 8 घेतले म्हणजेच 8 दुने 16 म्हणून 256 या संख्येचं वर्गमूळ मिळतंय आपल्याला 16. म्हणजे आपल्या चौरसाची बाजू मिळाली 16. पण आपल्याला कर्ण AC ची लांबी विचारलेली आहे आणि आपल्याला सहसंबंध माहिती आहे. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू आणि म्हणून वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू आहे 16 म्हणजेच उत्तर मिळालेलं आहे 16 वर्गमुळात 2. पर्यायांमध्ये बघितलं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. म्हणजेच दिलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ 256, चौरसाचं क्षेत्रफळ 256 असताना चौरसाची बाजू मिळते आपल्याला 16 आणि कर्ण मिळतो 16 वर्गमुळात 2. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न बघा. एका 100 मीटर बाय 50 मीटर मापाच्या आयताकृती बागेत मध्यभागी शिवरायांचा पुतळा असून 4 दिशांनी 2 मीटर रुंदीचा रस्ता पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी आहे, तर रेखांकित रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल? आता या आकृतीमध्ये आपल्याला जी माप दिलेली आहेत 100 मीटर दिलेली आकृती आयताकृती दिसत असल्यामुळे त्याची लांबी आपण घेणार आहोत 100 मीटर आणि रुंदी घेणार आहोत 50 मीटर. दिलेल्या आकृतीत लांबी ही बाजू 100 मीटर तर रुंदी आपण 50 मीटर घेणार आहे. आता रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे बघा. रेखांकित रस्त्याचे क्षेत्रफळ त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आता इथे आयताचं क्षेत्रफळ काढण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, कारण रेखांकित भाग जर बघितला तर हे 2 आयत आपल्याला दिसतायत रेखांकित भागामध्ये. हा एक आयत आणि हा दुसरा आयत. या 2 आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज या 2 आयतांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेतून या मधला जो चौरस आपल्याला दिसतोय तर हा चौरस फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा चौरस दोन्ही आयतांमध्ये येत असल्यामुळे आपल्याला या चौरसाचं क्षेत्रफळ काढून त्याची दुप्पट या दोन्ही आयताच्या क्षेत्रफळांमधून वजा केली की आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग आधी सुरुवातीला आपण जो मध्यभागी चौरस दिलेला आहे त्याचं क्षेत्रफळ काढूया. त्यासाठी आपल्याला काय माहिती दिलेली आहे, तर 2 मीटर रुंदीचा रस्ता. 2 मीटर रुंदीचा रस्ता म्हणजेच या रस्त्याची रुंदी असणार आहे 2 मीटर, म्हणजेच या मधल्या चौरसाच्या सर्व बाजू आपल्याला मिळणार आहेत 2 मीटरच्या आणि म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ आपण आधी काढून घेऊया.
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि आपली बाजू आहे 2 मीटर, म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ मिळणार आहे आपल्याला 4 चौरस मीटर. आता आपल्याला या दिलेल्या 2 आयतांची क्षेत्रफळ काढायची आहे. त्यासाठी आपण या लांबी आयताची लांबी असणाऱ्या आयताचं किंवा या रस्त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी इथं आपल्याला आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता ही 100 मीटर ही लांबी जी आहे या तीच लांबी आपल्याला या रस्त्याच्या क्षेत्रफळासाठी वापरायची आहे. म्हणजेच 100 मीटर गुणिले रुंदी. रस्त्याची रुंदी आपल्याला 2 मीटर दिलेलीच आहे आणि म्हणून गुणिले 2 म्हणजेच या लांबी असणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 200 चौरस मीटर. 200 चौरस मीटर. आता या उभ्या आयताचं क्षेत्रफळ पुन्हा आयताचं क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ. आता इथं आपल्याला 50 ही या आयताची लांबी घेणार आहोत आपण आणि रुंदी रस्त्याची जी रुंदी आहे ती आपल्या आयतासाठीची रुंदी 50 गुणिले 2 म्हणजेच 100 चौरस मीटर. चौरस मीटर. आता एकूण रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 2 मोठ्या आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर. आता हे 2 आयतांची जे आपण क्षेत्रफळ काढलेली आहे 200 अधिक 100 200 अधिक 100 याच्यातून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वजा करताना आपल्याला हा चौरस, कारण आपण दोन्ही वेळेला विचारात घेतोय, दोन्ही आयतांमध्ये त्या चौरसाचा समावेश होत असल्यामुळे वजा 2 गुणिले आपल्याला जे चौरसाचं क्षेत्रफळ 4 मिळालेलं आहे 2 गुणिले 4. खालच्या बाजूला लिहूया आपण हे वजा 2 गुणिले 4 म्हणजेच 200 अधिक 100 300 वजा हे 4 गुणे 8. ही वजाबाकी करून जे काही आपल्याला उत्तर येणार आहे ते आहे आपल्या रेखांकित रस्त्याचे किंवा रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 300 वजा 8. 10 तून 8 गेले 2 हातचा येईल, पुन्हा 10 तून 1 गेला 9, पुन्हा हातचा येईल 3 तून 1 गेला 2. 292 एकक आपल्याला दिलेला आहे. चौरस एकक म्हटलेलं आहे, आपण मीटर घेतलंय. हा बरोबर, देताना आपल्याला मीटर आणि एकक दोन्ही एककांचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे चौरस मीटर किंवा चौरस एकक असं आपल्याला उत्तरामध्ये एकक या शब्दाचा उल्लेख आहे, म्हणून 292 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर 1-2 मिनिट मी थांबते. पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपला आहे 39 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 30 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समभुज चौकोनाच्या कर्णाच्या संदर्भातील प्रश्न आहे हा. त्यासाठी आता इथे आपल्याला समभुज चौकोनाची आकृती काढावी लागणार आहे आणि त्याच्या
कर्णांमधील संबंध समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांचे लंब दुभाजक असतात. समभुज चौकोनाची आधी आपण त्याची आकृती काढूया. समभुज चौकोनाचे 39 सेंटीमीटर बाजू म्हणजे समभुज चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी दिलेली आहे आपल्याला 39 सेंटीमीटर आणि एका कर्णाची लांबी आहे 30 सेंटीमीटर. हा कर्ण आपण 30 सेंटीमीटर लांबीचा आहे असं ग्राह्य धरल्यास आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक या शब्दाचा अर्थ हे दोन्ही कर्ण एकमेकांना जिथे छेदतात ते सर्व कोण काटकोन असून हे कर्ण एकमेकांना समान दोन भागांमध्ये एकमेकांचं विभाजन करतात. म्हणजेच कर्णामुळे तयार झालेले दोनही भाग समान लांबीचे असतात. आता आपल्याला एका कर्णाची लांबी दिलेली आहे 30 सेंटीमीटर. मग हा कर्ण जर आपण 30 सेंटीमीटरचा आहे असं विचारात घेतलं तर या दोन भागांची लांबी 30 च्या निम्मी म्हणजेच 15 मीटर अशी येणार आहे. 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर. आता आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे म्हणजेच यातील कोणताही एक त्रिकोण आपण विचारात घेतला तर त्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरल्यानंतर आपल्याला त्या कर्णाच्या निम्म्या भागाची लांबी मिळणार आहे आणि त्याला 2 ने गुणून किंवा त्याची दुप्पट करून आपल्याला दुसऱ्या कर्णाची लांबी मिळेल. मग त्यासाठी आपण आता कोणताही त्रिकोण आपण विचारात घेतला तर प्रत्येकामध्ये कर्ण हा 39 सेंटीमीटरचा दिसतोय आणि आपल्याला एक बाजू 15 सेंटीमीटरची दिसते. म्हणजे दुसरी बाजू काढण्यासाठी पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला 39 चा वर्ग वजा 15 चा वर्ग बरोबर आपल्याला काय मिळेल? ही जी किंमत मिळणार आहे ती आपल्याला दुसऱ्या कर्णाची निम्मी लांबी मिळणार आहे. म्हणजेच आता इथे आपण हे सोडवत असताना हे उदाहरण सोडून घेऊ आणि त्याची दुप्पट केली की आपल्याला कर्णाची लांबी मिळेल. 39 चा वर्ग हे कॅल्क्युलेशन आपण बाजूला करून घेऊ. 39 गुणिले 39 81 झाले 8 9 27 आणि 8 35 येईल. 351 0 9 त्रिक 27 झाले 2 3 त्रिक 9 आणि 2 11 बेरीज करायची अशी 1 7 आणि 5 12 1 2 5 1521 हा झाला 39 चा वर्ग 1521 वजा आपल्याला 15 चा वर्ग आपल्याला 15 चा वर्ग माहिती 225 वजा बाकी करून घेऊ आपण 1521 वजा 225 6 आणि 5 11 येतोय आपण 12 12 3 गेले 9 12 परत हातचा गेलाय 5 5 3 गेले 2 81 1 1296 1296 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधण्यासाठी आपण मगाशी सारखी पुन्हा मूळ अवयव पद्धत वापरूयात. बाजूला आपण मूळ अवयव पद्धतीने 1296 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आधी शोधूया. 1296 अशा कशाने भाग जातोय ते बघायचंय. 3 ने भाग जाईल पहिला 12 सॉरी 3 ने भाग जाणार नाही माझ्या मते 12 3 हा जाईल सॉरी 3 4 12 3 त्रिक 9 3 दुने 6
पुन्हा 3 ने भाग जातोय का 4 आणि 3 7 आणि 2 9 संख्यांची बेरीज केल्यानंतर त्याला 3 ने भाग गेला 3 ची कसोटी आपल्याला माहिती आहे इथे 4 आणि 3 7 आणि 2 9 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे या संख्येला नक्कीच 3 ने भाग जात आहे 3 1 3 3 चौक 12 3 चौक 12 बघा इथेच आपल्याला संख्या मिळाली आता 144 ही वर्ग संख्या मिळाल्यानंतर त्याच वर्ग संख्येने आपण भाग देऊन आपले मूळ अवयव संपवायचे आहेत आता इथे 144 ला आपण पुन्हा 2 3 ने भाग देत बसायचा नाही तर आपल्याला कळते की 144 हा 12 चा वर्ग आहे म्हणजेच 12 या संख्येचा 2 चा गट आपल्याला मिळालेला आहे आणि दुसरा पण एक 2 चा गट आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणून आपण इथे डायरेक्ट 12 ने भाग दिला म्हणजेच या गटातील 3 आणि या 2 च्या गटातील 12 असं 12 त्रिक 36 हे आपल्याला 1296 चं वर्गमूळ मिळालेलं आहे म्हणजेच दुसऱ्या कर्णासाठीचा जो निम्मा भाग आहे कर्ण भागिले 2 म्हणूया आपण आता याला कर्ण भागिले 2 बरोबर 36 आणि म्हणून दुसरा कर्ण आपल्याला मिळालेला आहे 36 गुणिले 2 6 दुने 12 हाताला 3 दुने 6 आणि 1 7 72 सेंटीमीटर 72 सेंटीमीटर दुसऱ्या कर्णाची लांबी मिळालेली आहे 72 सेंटीमीटर आपल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 1 तर अशा प्रकारे आज आपण क्षेत्रफळ या घटकावरील काही उदाहरणांचा सराव केलेला आहे आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये उद्याच्या तासामध्ये आपण आणखी काही उदाहरणांचा सराव करूया तर भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये धन्यवाद मॅडम आजच्या तासिकेच्या माध्यमातून पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्याकरिता आदरणीय मनीषा गावटे मॅडम यांनी आपणास क्षेत्रफळ या घटकांतर्गत चौरसाचे क्षेत्रफळ तसेच चौकोनाचे क्षेत्रफळ या घटकाच्या संदर्भाने ज्या प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली जातात त्या सर्व उदाहरणांच्या विविध प्रकारच्या उदाहरणांचा समावेश आजच्या तासिकेच्या माध्यमातून केला आणि सविस्तर असे मार्गदर्शन त्यांनी तासिकेच्या माध्यमातून केलेलं आहे नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना आजचे लेसन आवडले असेल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो पुन्हा भेटूया उद्या नवीन तासिकेसह तर थांबूया सर्वांना शुभरात्री